हाय मित्रांनो, तर मी आज चाललो आहे माझ्या गावावरनं पुण्याला. तर बॅग वगैरे पॅक केली आहे, सगळं वगैरे रेडी झालं आहे. फक्त रायडिंग गिअर घालायचे आहेत. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया आता आपल्या पुण्याची स्वारीला. आता वाजले आहेत 12च्या आसपास झाले असतील. आणि हे आहे आमचं गाव. इथं मेडिकल कॉलेज आहेत म्हणून खूप तुम्हाला मेडिकलचे स्टुडंट दिसतील. हे वालं मेडिकल कॉलेज आहे, चांगलं फेमस आहे. खूप लांबून येतात लोक शिकायला इथं. आय थिंक मी इंट्रो केलं नाही आहे. तर वेलकम गाईज माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आता नवीन यूट्यूब चालू केलं आहे आणि आय थिंक हा पहिला ब्लॉग असेल मी जो अपलोड करायला. याच्या आधी शूट केले पण मी ते असेच एक टेस्ट म्हणून शूट केले की कधी बोललो नाही, कधी शूट नाही केलं आहे कधी असं. तर ते एक टाकायच्या आधी थोडंसं एक टेस्ट करत होतो की कसं बोलायचं, कसं येईल आवाज, कसा नाही. तर ते मे बी टाकल माहीत नाही मला, पण हा मी ट्राय करेल की नक्कीच टाकायचा. तर त्यामुळं मी एक प्रॉपर इंट्रो करतो यामध्ये. तर माझं नाव अक्षय आमटे आहे आणि मी जस्ट ब्लॉगिंग चालू केली आणि ही माझी गाडी आहे हिमालयन. हिला घेऊन अराऊंड एक 4 ते 5 महिने झाले आहे आणि एक 6394 किलोमीटर गाडी चालवली आहे मी. ज्याने चाईन टाईट केली आहे त्याने ती व्यवस्थित केलं नाही आहे, त्यामुळे मग ते माझ्या इथल्या एका माणसाकडनं करून घेतलं मी. एक तर गावात छोट्या गावांमध्ये असं शोरूम नाही आहेत, रॉयल एनफिल्डचं शोरूम नाही आहे. तर इथं कोणी काही करत पण नाही. चाईन टाईट करायची होती तर ते सुद्धा त्यांना जमत नव्हतं. ते बोलले की नाही आम्ही नाही करत. तर एकच अख्ख्या गावामध्ये एकच माणूस आहे जो चाईन टाईट करतो किंवा जे रॉयल एनफिल्डचे बुलेटचे कामं करतो. तर त्याच्याकडे गेलो फायनली, तर त्याने करून दिलं. त्याला सांगितलं मी असा इश्यू की एका साईडनी जास्त आवडली गेली आहे, टाईट केला आहे स्क्रू, एका साईडनी नाही केला आहे. तर त्याने तो पण केला आणि चाईन कवर होतं त्याचा स्क्रू ढिला झाला होता तर तो पण त्याने टाईट करून दिला. मग आता होपफुली मला तर काय वाटत नाही इश्यू येईल म्हणून, कारण की आत्तापर्यंत तर आला असता. खूप जास्त आवाज येत होतो नंतर. तसंच मी पुण्यावरून घरी आलो, ती चाईन गार्डसुद्धा थोडं घासलं आहे ते त्या याच्यामुळं. यार स्टील थोडाफार असं वाटतंय मला की हा आवाज येतोच आहे अजून, टंग टंग टंग. त्यामुळे मी गाणे पण नाही लावली अजून. एकदा व्यवस्थित आवाज कळाला त्याचा की नाही इश्यू सॉल्व्ह झाला आहे मग गाणे लावायला काय अडचण नाही आहे. आणि आत्ता 963 किलोमीटर झाले आहेत. ट्रिप 1 ट्रिप 2चे 15.5 किलोमीटर झाले. 27चं ॲव्हरेज देते ही गाडी. तर हेच आपण ट्रिप कमी सेट करत नाही आता. हेच 15चं ॲव्हरेज पकडू म्हणजे 10 किलोमीटर एक्स्ट्रा झाले 5 किलोमीटर. आणि आता गाडीची रेंज 197 किलोमीटर दाखवते. पण 197चे रिझर्वमध्ये लागून 197 दाखवते आय गेस. तर ते थोडंफार फ्यूल टाकायला लागणार आपल्याला हायवेला गेलं की.
तर ते आपण तर फ्यूल अप तर करूच. आणि विंड ब्लास्ट खूप जास्त आहे, पण माहीत नाही तुम्हाला समजेल की नाही समजेल, पण हेल्मेटसुद्धा हलतं आहे आणि खूप जास्त विंड ब्लास्ट येतो आहे. आता ह्याच्यामध्ये विंड नॉईज येईल की नाही माहीत नाही, तेच आपण चेक करूया. एकदा मी एडिटिंग वगैरे केली की त्यामध्ये कळून जाईल की खूप जास्त ह्या विंड नॉईजमध्ये जर ऑडिओ क्लिअर आला माझा तर मग काही इश्यू नाही आहे, मग आपला माईक सेटअप एकदम ओके झाला आहे, तर कुठंही कसंही आपण करू शकतो राईड. तसा हा अराऊंड 30 किलोमीटरचा एक पट्टा आहे छोटासा, जो सिंगल रस्ता आहे. तर आता अराऊंड आपण 15 किलोमीटर अर्धच आलो आहे, तर एक अर्धं गेलं की आपल्याला एक हायवे लागेल, जो नाशिक पुणे हायवे आहे. तर त्याने आपण डायरेक्ट पुण्यापर्यंत जाऊ शकतो. आणि आता हायवे पण तो चांगला झाला आहे, काही इश्यू नाही आहे त्या हायवेवरती. पहिले खूपच सिंगल लेन असल्यामुळं खूप जास्त वेळ लागायचा आणि प्रत्येक गावागावातनं तो रस्ता होता, तर 5-6 तास तर आरामात लागायचे. कधी कधी तर ट्रॅफिक प्रत्येक गावातनं जायचं म्हटल्यावरती त्या गावातले ट्रॅफिक संध्याकाळी वगैरे तर खूप जास्त ट्रॅफिक राहायची. तर त्यामुळं जेव्हापासून तो रोड झाला आहे तेव्हापासून खूपच चांगलं झालं आहे. म्हणजे तुम्ही नाशिकवरनं हल्ली 3 तासात टच होऊ शकता पुण्याला, 3-3.5 तासामध्ये जर चांगली गाडी चालवली आहे तर तुम्ही. आणि आता आपण आहे निझर्णेश्वरमध्ये. इथं एक महादेवाचं आमचं मंदिर आहे खूप चांगलं. हा डोंगर तुम्ही बघू शकता, या डोंगराच्या पलीकडं आहे. आणि ह्या गाडीवरती मी अराऊंड आत्तापर्यंत सगळ्यात मोठी राईड, माझ्या लाईफची सगळ्यात मोठी राईड केली आहे. एक 2,500 किलोमीटर झालेले माझे त्या राईडवरती. इथून पुणे टू माझं घरून मी हम्पीला गेलेलो. हम्पीवरनं तिरुपती बालाजी, आणि तिरुपती बालाजीवरनं डायरेक्ट नॉनस्टॉप पुणे, अशी ती पूर्ण राईड होती. ती माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढी मोठी राईड केलेली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. गाडीने काहीच इश्यू दिला नाही, गाडीने काही प्रॉब्लेम दिला नाही आणि परफॉर्मन्स पण खूप चांगला होता. ॲव्हरेज पण खूप चांगलं दिलं आहे गाडीने मला. तिथे अराऊंड 29-30चं ॲव्हरेज भेटलं आहे जर टोटल काढलं तर. आणि असं नाही की खूप चांगले रस्ते, भरपूर रस्त्याचं काम चालू आहे सगळ्या ठिकाणी. खूप वेळा गाडी आदळली, खूप वेळा गाडी असं अचानक स्पीड ब्रेकर, अचानक खडी वगैरे कुठं पडलेली काय. तुम्हाला माहिती आहे लॉंग रूटमध्ये आपला स्पीड आपल्याला मेंटेन करायला लागतो, तेव्हाच तुम्ही डिस्टन्स कवर करू शकता. तर एवढं असूनही गाडीने कधी त्रास दिला नाही. मी किती अचानक जोरात ब्रेक दाबला तरी गाडी स्लिपसुद्धा झाली नाही आहे. म्हणजे ABS वगैरे पण एकदम चांगले गाडीचे काम करत आहेत. तर मी खूप हॅप्पी आहे की मी एक चांगली इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्या गाडीमध्ये. ही गाडी घेऊन लॉंग रूटसाठी तर एकदम म्हणजे बजेटमध्ये एकदम परफेक्ट गाडी आहे. तर आपण आत्ता आलो आहे संगमनेरमध्ये. संगमनेरपासून आता एक सिटीमधून आता आतमधून चाललो आहे आपण. तो कारण की बायपास जो आहे संगमनेरचा तो खूप जास्त घाण आहे आणि खूप छोटा रस्ता आहे. एक ट्रक जरी गेली तिथनं तर तुम्हाला ट्रकच्या मागं चालायला लागतं, समोरचे ट्रकसुद्धा पास होत नाही. आणि आता बघा, पहिले जे आपण सुरुवात केलेली त्यावेळेस मी ॲव्हरेज तुम्हाला दाखवलेलं 27.8 समथिंग काहीतरी होतं. आता बघा 42 किलोमीटर झाले आहेत टोटल आणि 32.5चं ॲव्हरेज देते आहे गाडी सध्या. इथं समोरच जवळ आता पुढं गेलं की एक टोल नाका येणार आहे. 2 टोल पडता मला येण्यासाठी आणि नाशिकला जाण्यासाठी 3 टोल आहेत टोटल. हा एक टोल आणि एक आपला आळे फाटा क्रॉस केल्यानंतरनं एक टोल लागेल. 2 टोल आहेत असे अराऊंड त्या रोडला. आणि एक सिन्नर जवळ एक 3रा टोल. पुणे 140 किलोमीटर आहे इथनं. तर आपण आता
140 किलोमीटर नॉनस्टॉप जाणार आहेत. प्लॅन तर तोच आहे नॉनस्टॉप जायचा, पण बघूया आता कसं होतंय. जर पाणी वगैरे पिण्याची इच्छा झाली तर थांबेल. पायी दिंडी चालली आहे शिर्डीला. आय गेस शिर्डीला आता खूप जास्त लोक इकडनं पण जातात, कल्याण साईडला, मुंबई साईडला, त्या दुसऱ्या हायवेने पण खूप जास्त पालख्या चाललेल्या असतात. आता डिसेंबरमध्ये दत्त जयंती राहणार आहे, येईल ना, तर त्या दत्त जयंतीसाठी पालख्या जात असतात. आणि हे करणं चुकीचं आहे. जे हे काय करत आहे हे नाही केलं पाहिजे. एखादा टर्नवरती बसला, एखादा जोरात आला, नाही कंट्रोल झाली तर काय करणार आहे. इथं जरासं थोडं ब्रिजचं काम चाललं आहे, त्यामुळे फक्त इथंच एवढा एक डायव्हर्जन आहे मेन आता ह्या हायवेवरती. आणि पुढंवाला जे आहेत ते मंचरच्या आसपास आहेत, तर ते रस्ता नवीन करतायत. हाच रस्ता आता सिमेंटचा रस्ता करतायत, त्यामुळं तिथं एक डायव्हर्जन भेटू शकतं. मे बी जर झालं असेल कंप्लीट तर मग नाही. तर आपण घारगावमध्ये आलेलो आहे. अशा प्रकारे एक क्विक लोकेशन अपडेट दिलं मी. तर घारगावचे सुद्धा पेढे खूप फेमस आहे. हे बघा समोर तुम्हाला दिसतंय का, साईकृपा पेढा. अजून इकडं दोन भरपूर पेढे आहेत, दुकान आहेत, पण आहे फेमस आहेत इथले पण घारगावचे पेढे. लोक इथनं पण घेऊन जातात. जसे साताऱ्यातले कंटी पेढे फेमस आहे, तसं इथं पण बघा. अहमदनगरची बॉर्डर संपली आहे, आता पुण्याची बॉर्डर लागली आहे. पुणे जिल्हा चालू झाला इथनं. आणि इथंच सगळ्या बस वगैरे पण थांबत असतात. हे हॉटेल आहेत पुढं, हे बघा फाउंटन हॉटेल. एवढं काय चांगलं भेटत नाही तिथं, पण आता त्यांनी टेंडर त्यांचं घेतलं आहे म्हणल्यावरती ते तिथंच थांबवता गाड्या, बस. हे बघा आळेफाटा इथनं आतमध्ये आहे, पण आपण आळेफाटाला जाणार नाही आहे, आपण बायपासनेच जा. 12:30 झालेत आणि 12:30 झालेले बघा, अजून धुकं आटलेलं नाही आहे. सूर्य एकदम डोक्यावरती आहे, तरी पण थंडी आहेच हलकी हलकी. एक संगमनेरजवळ आणि एक हा आळेफाट्याजवळ 2 टोल लागतात माझ्या रस्त्याला जाताना. तर नाशिकपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला 3 टोल लागणार. एक सिन्नरजवळ एक टोल लागतो अराऊंड, हा कितीचा 110 रुपये आहे गाडीला. 110-165 रुपये रिटर्न जर्नी आय गेस. तो पण संगमनेर जवळचा आय गेस 60-70 रुपयाचा आहे, 70 का 80 रुपयाचा. आणि सिन्नरचा पण एक तेवढाच सेम, एक 60-70 रुपयाचा असेल. मी एवढं लक्ष नाही दिलं आहे, पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला सांगेन नक्की. पण हा 110 आहे. आणि आपली गाडी अशा प्रकारे आता रिझर्व लागलेली आहे आणि ॲव्हरेज दिला आहे 34.1 आणि आता 93.3 किलोमीटर झालेले आहेत अशा ठिकाणी. अशा प्रकारे तर आत्ता आपल्याला फ्युलिंगची गरज आहे. तसे जाऊ शकते, एक 100 किलोमीटरचं दाखवतो ओडोमीटरमध्ये. रिझर्व 100 किलोमीटर जाऊ शकते गाडी, पण आपण चालवणार. क्विक फ्यूल ब्रेक घेतला आहे.
क्विक फ्यूल ब्रेक घेतला आणि वाजले आहेत 1:15. फुल करा. चला 1200 रुपयाचं फ्यूल आलं आहे आपल्या गाडीत. तसंही घरून निघताना फ्यूल नव्हती केली, नाही तर फ्यूल टाकायची गरजच नसती पडली. होतं अर्ध्या टाकीच्या खाली, म्हणजे 501 रुपयाचं होतं पेट्रोल त्यामध्ये. तर त्यावरतीच एवढं आली आहे गाडी लांब. नगरच बोलतोय, मंचर आणि नारायणगाव या दोघांच्या मध्ये अशा रस्त्याची कामं चालू असल्यामुळे थोडं आपल्याला साईडला वन वे केला आहे त्यांनी. त्याच्यात आता हा इथून तिथून पूर्ण नाशिक ते मुंबई करताय, नाशिक ते पुणे करताय, सॉरी मुंबईच म्हणतोय. असा सेम रस्ता 51 किलोमीटर अजून जायचं आहे. पुणे भोसरी 35 किलोमीटर, राजगुरुनगर 8 किलोमीटर. आणि ही महिंद्राचीच आहे नवीनवाली, महिंद्राचीच नवीन जी गाडी आहे ती टेस्टिंग चालू असेल अजून. आता हे चाकणचे 2 सिग्नल आहेत, तिथं खूपच जास्त ट्रॅफिक असते. तर आता बघूया आपण ह्या टाईममध्ये अराऊंड 2 वाजत आले असतील, ट्रॅफिक लागते की नाही लागत. तरी 2च्या मनाने भरपूर ट्रॅफिक आहे. हे बघा, कधी या तुम्ही, कधी ट्रॅफिक असतेच. काय करावं या चाकणला, काय नाही. पुढे पाय ना, दिसत नाही का तुला? आता हे बघा, आमचा सिग्नल सुटलाय, पण समोरचे लोक बघा. कोणाला काही घंटा घेणं देणं नाही, तो चालवता म्हणून चालवता.